सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, शिरपूर आणि पिंपळनेर या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया पार पडत असून सकाळपासून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय। शिंदखेडा नगर पंचायतीत राज्याचे पणन मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून या ठिकाणी महायुतीतच काटेकी टक्कर पाहायला मिळत आहे। विजय आमचाच होणार असल्याचा दावा मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केलाय। महाविकास आघाडीचे डिपॉझिट देखील वाचणार नाही अशी प्रतिक्रिया मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली आहे। तो काय सांगा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे, काय कसं? नमस्कार। नगरपालिकांच्या निवडणुकीच्या मतदानाची सुरुवात झाली आणि मतदानामध्ये प्रचंड उत्साह लोकांमध्ये दिसतोय। लोकशाहीतली ही आपली जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे आणि मग आपल्याद्वारे मी विनंती करतो की सगळ्या मतदार बंधू भगिनींना की आपण घराच्या बाहेर पडून मतदान केलं पाहिजे, ती आपली जबाबदारी आहे। मला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस साहेब आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या कामावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये आत्मविश्वास आहे, उत्साह आहे आणि मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीला लोक मतदान करतात आहे। जाताना मला सांगून जातात, भाऊ आपल्या कमळला आपण मतदान करतो असं सांगून जातात आहे। एक नवीन ट्रेंड आपल्याला पाहायला मिळतोय। काय सांगा, शिंदखेड्यामध्ये चौरंगी लढत पाहायला मिळत आहे। महायुतीमध्ये या ठिकाणी बिघाडी झाल्याचं देखील काही वेळेस बोललं गेलं होतं, कसं बघायचं? ते महाआघाडी जी आहे तिथे आता ते बघायच्या भूमिकेमध्ये, त्यांच्याकडे उमेदवार नाही आणि त्यांच्याकडे सर्वत्र डिपॉझिट जप्त होतील। आता निवडणूक ही फ्रेंडली फाईट, महायुतीमध्ये भाजप काही ठिकाणी शिवसेनाशी शिंदे शिवसेनाशी लढते, काही ठिकाणी भाजप ही अजितदादाच्या राष्ट्रवादीशी लढते आणि या सगळ्या फ्रेंडली फाईट आहे। फ्रेंडलीमधनं आपल्याला दिसेल की भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीसवर देवा भाऊ हा आमचा भाऊ अशा प्रकारचा विश्वास लाडक्या बहिणींमध्ये, लोकांमध्ये आणि विकासाला विश्वास याची जोड आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला आघाडी आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।